तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाल्याची घटना घडली आहे। तर तैवानमध्ये मोठ्या सुनामीचा सुद्धा आता इशारा देण्यात आलाय। अनेक इमारती पडल्याची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। यामध्ये हजारो नागरिक अडचणीत आहेत अशी माहिती मिळते। पुलावरून वाहन जात असताना भूकंपाच्या धक्क्याने बाईक कार सुद्धा हलू लागल्याची ही दृश्य समोर आली आहेत। इमारती खचून पडल्याची ही दृश्य सध्या समोर आलेली दिसतात। भूकंपामुळे अनेक भागांमध्ये डोंगराचे कडे सुद्धा कोसळल्याची माहिती समोर येते आणि सध्याची हीच दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी अक्षरशः या इमारती जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण परिसर हा हादरलेला आहे। तिकडे रस्त्यावरून गाड्या जात असताना, पुलावरून या गाड्या जात असताना हा संपूर्ण परिसर हादरल्याचं आपण पाहू शकतो। एकूणच हे लोक सध्या अडचणीत आली आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडून। संदीप, काय सांगाल? अतिशय भयावह आणि हादरवणारी ही दृश्य समोर आलेली आहेत। काय नेमकं घडलंय तैवानमध्ये? तैवानमध्ये सकाळी 9 वाजताच्या दरम्यान अतिशय मोठा भूकंप झालेला आहे। जवळपास 7.5 रिश्टर स्केलचा महाभयंकर भूकंप झालेला आहे। या भूकंपामुळे आपल्याला दृश्य टीव्हीच्या स्क्रीनवरती दिसतात। अनेक ठिकाणी ओव्हरब्रिज असतील, रस्ते असतील, बिल्डिंग्स असतील, त्या हालतायत। इतकी भयानक दृश्य दिसतायत की त्यामुळे अनेक इमारती सुद्धा पडलेल्या आहेत, कोसळलेल्या आहेत। डोंगराचे कडे सुद्धा भूकंपामुळे कोसळलेले आहेत। त्यामुळं तैवानमध्ये हा जो भूकंप झालेला आहे त्याच्यामुळे हजारो लाखो नागरिक बाधित झाल्याची प्राथमिक माहिती येते आहे। या भूकंपाच्या धक्क्यामुळे तैवानला एक मोठा समुद्र किनारा आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा सुनामी येण्याची शक्यता आहे आणि तसा इशारा तिथल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सुद्धा दिलेला आहे। तैवानच्या ह्या भूकंपामुळे आपल्याला बघायचं की पुढच्या काही तासांमध्ये किती लोक बाधित झालेली आहेत त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे। या भूकंपामुळे इथलं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे अशी माहिती आहे प्राथमिक। अगदीच संदीप, तर एकूणच अतिशय चिंताजनक परिस्थिती सध्या तैवानमध्ये पाहायला मिळते। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।